नमस्कार शेती बंधूंनो, मी नागेश निंबाळकर. हा आपला कापूस पिकासाठी अत्यावश्यक फवारणी तंत्रज्ञान हा भाग तिसरा आहे. हे भाग पाहण्यापूर्वी विनंती आहे आपणास की पहिले हे दोन भाग पहा, म्हणजे एक समजून जाईल की जमीन स्तरावरची ॲग्रिकल्चर काय असू शकतं आणि कसं करायला पाहिजे, त्याच्याविषयी ॲग्रिकल्चर पिकाविषयीचे जे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपण जे सिस्टीम चालू आहे उलटी झाल्यानंतर करायचं. म्हणून जर शाश्वत पाहिजे असेल तर होणे अगोदर करा, ही एक विनंती तुम्हाला आहे. कारण का पटत असेल तर एखादं एकर करून पहा, पटत नाही तुमची मर्जी. माझी विनंती आहे किंवा एखादं एकर करायला काही हरकत नाही तुम्हाला. तर ठीक आहे. पहिले दोन भाग पाहून घ्या, नंतर हे भाग पाहून आयडिया होऊन जाईल. आता हे फॉरनेच सगळी उलटी सिस्टीम आहे सगळी. हे झाल्यानंतर नाही, होण्याच्या अगोदर करायची सिस्टीम सांगणार आहे तुम्हाला. आणि गोंधळ टाकणार नाही. काही सिस्टीम दिलं ती सिस्टीमप्रमाणे बघा जमतं का तुम्हाला. फवारणी करताना पाळायचे नियम एकदा सीझन गेलं की परत येत नाही, हे ध्यानात ठेवा. कारण काय माहिती आहे काय, तुमचं उत्पन्न पाहिजे असेल तर पिकाविषयी तुम्हाला काळजी असायला पाहिजे. त्यामुळं एक एक दाठी लाडाची लेकरं समजून घेऊन त्याला त्याच्या आयुष्यात, कारण तुमचं जे उद्योग आहे, उद्योग असेल तर त्या उद्योगाविषयी तुम्हाला आपुलकी प्रेम भक्तिभाव असायला पाहिजे. नाही असं नाही, पण तो जो फरक आहे तुम्ही करता त्याचा फरक मी सांगतो, ते फरक खूप आसमानचा फरक आहे. समजून घ्या. माझ्या पिकाच्या आयुष्यात कोणतीही कीड रोग कमतरता गळ म्हणजे फुलगळ फळगळ होणार नाही अशी शपथ घ्या. किंवा झाल्यानंतर काय, एका दाटाची एक बोट जर गळालं, कुणले किती झाडं राहतात तुमची विचार करा. त्याच्या मग ॲव्हरेज कुठं मार्क खाते, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही काम करणार आहात ते मन लावून करा. भनभनपणा काढून टाका. कारण का आणायचं भनभन करत, आणणं फवारणी करायची भनभन करत, ह्या भनभन म्हणून ठेवू नका. भक्तिभाव ठेवा. सकाळी 4-8 दिवस अगोदर नियोजन करा. जाताना सकाळी 6 वाजता जा आणि परफेक्टली ते काम पूर्ण करून घ्या. आणि हे फवारणी करत असताना तुमचे मोबाईल जवळ ठेवू नका. विनंती तुम्हाला, सायलेंट ठेवा वाटल्यास, पण त्याच्यात गुंतू नका. आणि पहिले हे काम महत्त्वाचं आहे. काम करा, बाकी काम नंतर करा. कारण का हा व्यवसाय तुमचा आहे. सर्व गोष्टीचे पूर्वनियोजन करा. सांगायचा मुद्दा की सगळं नियोजन पहिलेच ठेवा. एखादा गुरु ठेवा, त्याला गुरुच्या ठेवून घेऊन सगळ्या गोष्टी पूर्त करा. पण तसं गुरुचा पाठ देतं कमी पैशामध्ये, फक्त 27-50 वर्षभरासाठी. गोड केलं तर काय होतं, ते सिस्टीमनं चालतात तुम्ही. बाकी मेरी मर्जी आहे. पिकाच्या मर्जीनुसार नाही, तुमच्या मर्जीनुसार पिके घेता तुम्ही. ज्या दिवशी पिकाच्या मर्जीनुसार घेताल त्या दिवशी तुम्हाला खरंच तुम्ही कुठला तुमचे दिवस वेगळं दिसतील. पूर्वीसारखे तुम्हाला कामे नाही. ते सांगायचा मुद्दा म्हणजे आता मशिनरी 70% कामं मशिनरी कराल तर काम काय. ठीक आहे, काम करणार शेती कधीच म्हणणार की मला काम आहे, पण स्मार्ट पहिल्यापेक्षा आता चांगले अवजार वगैरे आले. सांगायचा मुद्दा हा की कामाचं स्मार्ट काम राहिले तुम्हाला. शेती हा तुमचा स्वतःचा एक उद्योग आहे, हे ध्यानात ठेवा. जोपर्यंत तुमचा उद्योग वाटणार नाही तुम्हाला की माझं शेती हे माझा उद्योग आहे, उद्योगासारखं पाहता आलं पाहिजे तुम्हाला. तर तसं जर असेल तरच तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता. एरवीचं आपली चालू आहे पद्धत सिस्टीम, तुम्ही जे काय करताय तेच ते पारंपरिक थोडंसं चेंज करा. तुमची शेती तुम्हालाच करायची आहे, कोणीही करून देणार नाही असं का लिहितो मी. कारण का तुमचा उद्योग तुमचाच होय, तुम्हालाच करायचा आहे. कोणावर अपेक्षा ठेवू नका. तर काही तुमचं तुम्हालाच करायचं आहे या गोष्टी. आपल्या शेतीप्रती इमान ठेवा. इमान म्हणजे इमानदारी ठेवा. कारण का जे काही काम करतात ते इमानदारीनं करा. त्याचं थोडंसं मन, लक्ष, भावना, भक्ती असायला पाहिजे. शेतीचा सल्लागार एकच ठेवा. सल्लागार हे 10 ठेवत नसतात. आपण 10 जणांजवळ जाता येईल, त्याच्याजवळ त्याच्याजवळ कोण काय दिले माहीत नाही, आपण काय कराल ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे विनंती तुम्हाला, गुरु करणे हे तुम्हाला शेतकऱ्यालाच गुरु नाही, बाकी सगळ्याच्या बाबतीत गुरु आहेत, पण शेतीच्या बाबतीत गुरु नाही. स्वतःला अति शहाणे समजू नका, खूप मोठं नुकसान होईल. कारण का शहाणं व्हावं पण अति होणं घातक आहे. काही काही शेतकरी वागतात की मला सगळं कळतं, पण हे चुकीचं आहे. वागायला हरकत नाही, पण ओव्हर करू नका, म्हणजे अति करू नका. जसं त्याचा एकदा चूक झाली तर फार मोठं नुकसान होऊ शकतं. पिकाचे पूर्व नियोजन करा. पिकाचे पूर्व नियोजन याच्यासाठी म्हणतोय की जैविक औषधं खतं आणायचे 3-4 दिवस अगोदर ते आणायचं. आपण काय कार्यकाळ दिलं मी त्याच्यात कवा कोणती फवारणी करायची डाटा दिली, त्याच्या अगोदर पूर्ण नियोजन 4 दिवस अगोदर एक फटका मारायचा वावरात, बघायचं, जजमेंट घ्यायचं काय काय नाही. आपल्याला काही नसताना मारायचं, म्हणजे पूर्ण नियोजन काय मारायचं, कोणतं मारायचं, कसं मारायचं ते डाटा दिलेलं आहे तुम्हाला. कामाला सर्वप्रथम टार्गेट करा. आज मला हे फोकस आहे की म्हणजे आज काम हे मला करून घ्यायचं आहे, कोणती आज माझी फवारणी होऊन जायला पाहिजे इन कंडिशनमध्ये. त्यासाठी सकाळी 6ला जाणं का होईना शेताला, आणि 2 माणसं घ्या, 4 माणसं घेऊन जा, पण ते काम मन लावून भक्तिभावानं मनसोक्त करा. रडू नका, पर्याय काढा. काय करायचं येत नाही येत नाही, अरे बा रडणं पर्याय नव्हतं, पर्याय काढणं हा त्याच्यावरचा पर्याय हवे. त्याच्यापेक्षा दुसरा तुमच्या हातात काही नाही.
घरच्यांना विश्वासात घ्या, घरच्यांना सुद्धा समजावून सांगा की हे नाही बुवा शेती असं असं कारण म्हणजे तुम्हाला सपोर्ट तितके शेतकऱ्याला आहेत. मुलगा, पत्नी, भाऊ जे काय असेल ते असतील सपोर्ट राहील. आपणास आपल्या कापूस पिकास कुठलाच रोग, कीड आणि नंतर कोणता गळ होऊ नये व कापसाचे उत्पन्न दीप्ती दुप्पट काढायचे आहे हे टार्गेट ठेवूनच काम करा. हे काम होतं दीप्ती डबल तुम्ही म्हणजे पूर्ण नियोजन जर केलं तर हे सगळं होऊ शकतं. आपल्या खताच्या याच्यामध्ये बघा खताचे बी पूर्ण नियोजन कसं बॅलन्स डाएट दिलं का होता अर्धी मदत तिथं आहे. बाकीचे 25% आहे फवारणीवरून आहे कीड न होण्यासाठी. फवारणी ह्या कीड रोग अनंतर फुलगळ होऊ नये यासाठी दिलेल्या शेड्यूल प्रमाणे करायचं आहे. इथं काय दिलं मी तुमच्या याच्या पेजवर दिलेलं शेड्यूल कसं आहे काही नाही त्याच्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर औषधी हे 10 ते 15 दिवस काम करणारे असं शक्यतो शेतकरी काय बी आणतात काय बी टाकतात औषध किती दिवस काम करते काही नाही ते माहीत नाही. विनंती हे प्रकार जर तुम्ही लक्षात ठेवला हा पॉईंट तर तुम्हाला मी म्हणतो तुम्ही कुठल्या कुठे निघून जाऊ शकता. कारण का 10 ते 15 दिवस जर कीड रोग येत नसेल त्या पद्धतीने तुम्हाला फवारणी करायची. आता फवारणीचा शेड्यूल झाला आपला. आता म्हणजे मी काय केलं आपण एखाद्या वेळेस आपण डॉक्टरकडं डोकं दुखलं मेडिकल जातो त्यांना गोळी देतो देवा गोळी देते 2 वेळा देतो. सकाळी का संध्याकाळी सकाळी एक संध्याकाळी ते खाल्ल्यानंतर जर कमी नाही तर अजून त्या मेडिकलला भेटलं त्यांना ते मेडिकलला सरळ म्हणते किंवा तुम्ही डॉक्टरकडे तपासा. माझं काम मी केलो आता ते कमी झालं तर तुम्ही डॉक्टरला दाखवून घ्या. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांना तुम्हाला सगळं तपासणी करतात. त्यानंतर तुम्हाला 8 दिवसाचा कोर्स देतो आणि कोर्स देत असताना एक गोळी देत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ अशा गोळ्या देतो आणि ती एक गोळी देत नाही 2-3 प्रकारच्या गोळ्या असतात. कारण का त्याला ते बिमारी तुम्हाला कमी करायची असते. पण पिकाच्या बाबतीत आपलं उलटं काम आहे सगळं. एखादं औषध घेतं मारून टाकतं असं चालणार नाही. पिकाला सुद्धा तसंच पाहिजे जसं माणसाला पाहिजे तसं हे पण सजीवच आहे. पिकं सुद्धा सजीव आहेत. मग त्याला सुद्धा का नको. मग यासाठी मी म्हणतो किंवा हे औषधी 8 ते 10-12 दिवस काम करणार असायला पाहिजे. प्राथमिक आता मी स्थिती दिलेली आहे पहिली फवारणी केव्हा करायची. कापूस निघाल्यापासून 8 ते 12 दिवसात करायचे. 8, 9, 10, 11, 12 जशी टाईम मिळेल आणि याचं कसं मावा येऊ नये आपल्याला मावा आल्यानंतर फवारणी करतात. लहान पोराला पुण्याचा डोस येऊन नाही म्हणून देतात आल्यानंतर देणार. मी इथंच का पिकाला बघू शेतकऱ्याला असं का शिकलं जातं. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही बी तसं थोडं तुमची मेंटॅलिटी तयार करा की माझ्या पिकाला काही होणार नाही हे काळजी घ्या. फवारणी असेही करतात तसेही करतात. मग करत असेल तर थोडं शेड्यूल जर पाळलं तर मला वाटतं की तुम्हाला दीडपट डबल सहज ते तुमचं पीक देऊन जाईल. त्याच्यामध्ये आपण काय केलं एक्स्ट्रा दिलं 5 ग्रामचा साध्या पंपाने फवारणी करायचं आहे. 19-19-75 ग्राम अरेवा हे ग्रोथ प्रमोटर आहे. त्याचं स्टिकर 5 ml हे कंपल्सरी 4-4 औषध कंपल्सरी आहेत प्रत्येक फवारणीमध्ये. पण हे का कशासाठी देत आहे हे समजून घ्यासारखं आहे. कारण का त्याला जर बॅलन्स डाएटचं जास्त कार्यकाळ काम करायचं असेल तर हे शेड्यूल प्रमाणे तुम्हाला चालवावं लागेल. दुसरी फवारणी पहिली फवारणीच्या हे लक्षात घ्या प्रत्येकात दिलेलं मी. दुसरी फवारणी पहिली फवारणीनंतर 10 ते 12 दिवसाला 13, 14, 15 दिवसाला करू शकता तुम्ही. जजमेंट घ्या कारण की येऊ नाही म्हणून करायचे ना तिथं आली का द्यायचं आहे तिथं थोडं बहुत नागाई आणि मावळ मल्टीपर्पज काम करते औषधी. 19-19-75 ग्राम अरेवा आणि एक बुरशीनाशक हलकी दिलेलं आहे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून 30 ml टाकायचं. त्यानंतर तिसरी फवारणी करायची आहे दुसरी नंतर 10 ते 12 दिवसांनी. डेंटॉप घ्यायचा आहे 1.5 ग्राम पंपाला 12-1-0-75 ग्राम अरेवा 50 ml हेक्झाकोनाझोल अजून एक बुरशी कंपल्सरी ठेवलेलं आपण. कारण का ते एक मोठी चाबी आहे बुरशीनाशकाची त्याच्यामध्ये पुढे भविष्यात बुरशी येऊ नये. तर हे 30 ml स्टिकर 5 ml असं तिसरी फवारणी दिलेलं आहे. चौथ्या फवारणीचं तिसरी फवारणी केल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी पेगासस 12.5 ग्राम त्यानंतर 12-1-0-75 ग्राम आविष्कार 50 ml टिल्ट बुरशीनाशक 30 ml आणि स्टिकर 5 ml असा हा चौथा डोस दिलेला आहे. हे आपण जे 10 फवारणी दिलेले आहेत 10 फवारण्याच्या कमी जास्त तुम्ही करू शकता वाढवू शकता. पाण्याखालचे असेल प्रोडो असेल ते 1-2 कमी करू शकता. पण जजमेंट घेऊन माझ्या पिकाला काय होणार नाही हे नजरेपुढे ठेवून करायचे. 5वी फवारणी 4थी नंतर 10 ते 12 दिवसांनी करायची आहे. अलिका दिलेला आहे 13 आहे ते 75 ग्राम आविष्कार फुटायची संख्या वाढण्यासाठी पुढील भविष्यात माती प्लस संख्या वाढण्यासाठी. स्टिकर दिल्याने मायक्रोन्यूट्रन इथं कंपल्सरी दिलं आहे 2-3 वर्ष मायक्रोन्यूट्रन कंपल्सरी दिलं. कारण का अन्नद्रव्याची कमतरता असतं त्या आपल्याला दूर करायची आहे त्याला येऊ द्यायचं नाही. त्यानंतर 8वी फवारणी करायची आहे 7वी नंतर 10 ते 12 दिवसांनी. इथे बायो जे औषध आहेत त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे औषध येतात मिक्सिंगमध्ये. सकिंगसाठी काय करतात माईकसाठी करतात ऑल सकिंग करतात मावा तुटले पांढरी माशी लाल कोळी त्यानंतर तुमचे प्रत्येक प्रकारचे आळ्यासाठी हे काम करतात. नंतर 13-40-13-75 ग्राम घ्यायचं आहे. टिल्ट बुरशीनाशक ठेवायचं स्टिकर घ्यायचं 5 ml. त्यानंतर 9वी फवारणी करायची आहे 8वी नंतर
10 ते 15 दिवसांनी अवॉंड घ्यायचं इथं. अवॉंड फार औषध चांगलं आहे या कापसासाठी. अवॉंडचा वापर कंपल्सरी तुम्ही करू शकता. 15 ml 0.34 100 ग्राम फॉलिक्युल बुरशीनाशक आहे. 20 ml स्टिकर 5 ml अशा प्रकारचे हे तुम्हाला नवीन फवारणी करायची आहे. 10वी जी फवारणी करायची आहे की नवीन नंतर 10 ते 12-15 दिवसांनी थोडं महाग जजमेंट घ्या, मागं पुढे करू शकता. इथं बायोपेस्टिसाईड घ्या, त्याच्यानंतर पोटॅश शिवनाईट. मी इथं पोटॅश शिवनाईटमध्ये 0050 आहे, त्यामध्ये सल्फर आणि मॅग्नेशियम, हे पोटॅश मॅग्नेशियम सल्फर असं आहे. हे कंपल्सरी तुम्ही प्रत्येक फवारणीमध्ये शेवटचे टप्पे मारा. कारण का तुमचं बोट तुम्हाला जर मोठं पाहिजे असेल, ठोकर पाहिजे, तर वजनदार पाहिजे असेल तर हे चांगलं काम करते. आणि स्टेप्टोसायक्लिन हे जीवाणूजन्य रोगासाठी काम करणारे औषध आहे. हे 3 ग्राम आणि स्टिकर 5 ml असं घेऊन तुम्हाला 10वी फवारणी करायची. हे जे शेड्यूल दिलं तुम्ही तुमच्या कापसाच्या कुठल्याही जे बी कापूस घ्यायचा त्यासाठी हे तुम्ही करू शकता. तुम्ही गरज पडल्यास कमी किंवा जास्त फवारणी करणे सांगायचा मुद्दा उल्लेख करा का. कोरडवाहू जमीन कशी आहे, पिकं जशी आहेत, जमीन हलकी जमीन, मध्यम जमीन, भारी जमीन, याच्यानुसार तुम्हाला हे फवारणी करायचे आणि कमी जास्त करायचे. काम कर हे फवारणी करत असताना औषधाची एकच अजून एक तुला सांगतो की औषधं जास्त दिवस काम करणारे ते घ्या. उगं त्यात मात्र क्लोरो, हे डायक्लोरस, हे कमी कार्यकाळ प्रमाणाचे प्रोपेनोफॉस, हे असे कमी दिवस काम करतात. माझं म्हणणं की जास्त दिवस काम करणारे असे औषध निवडा तुम्ही. तुमच्या औषधाचे पैसे कधीही तुमचे कापूस काढून देते. कारण काय माहिती माझ्या पिकाला काही होणार नाही हे जर बघला तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, तर ते फवारणी तुमच्या कामाचे. उगा आता 1-2 फवारणी केल्या बाकी सोडून टाकले काही कामात नसतं. केले तर शेड्यूल करा. फक्त 1 एकरसाठी ठीक आहे, पटणार नाही मान्य आहे, पण 1 एकर करा. जर पटलं तर मग आयुष्यभर तुम्हाला मागं बघायची गरज नाही. आणि हे करत असताना स्वतः विश्वास ठेवून काम करा व फवारणी करा, हे बघा. मी तर आता नाही काय विश्वास आहे, पण थातून मात्र नको. माझं एकच म्हणायचं आहे की जसं कोणी व्यवसाय करतं परफेक्टली, दुकानपासून पूर्ण वेळ देऊन काम करतो, बसून काम करतो, तुम्ही का करू नका शेतीच्या बाबतीत. माझी विनंती आहे की ते तुम्ही करावं, अशी माझी विनंती आहे. बस. कारण विनंती एक आहे, तुम्हाला काय असेल तर फोन नंबर पुढच्या पेजवर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा. आमची कन्सल्टन्सी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. काही नाही, 27-50 फक्त वर्षभराची बरं का. फक्त व्हॉट्सअपवर देतो. तुम्हालाच काढवलं होतं, आम्ही सुद्धा काढून देणार नाही. जे की तुम्हाला कधी शिकणार आहोत तुम्ही. ठीक आहे, असो. हे मागे ते 2 भागाचे तिसरा भाग आहे. याच्याविषयी अभ्यास करा. एकदा नाही 10-10 बघा, म्हणजे तेव्हा कुठं थोडंसं समजेल. आणि ह्या माझ्या क्लिपला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळाला पाठवा, जेणेकरून की तुम्हाला नवीन नवीन म्हणजे जे बी काही व्हिडिओ येतील हळद पिकाचे, सोयाबीनचे काढलेले आहेत, ऑलरेडी पाठवलेले आहेत. यूट्यूबला माझी क्लिप आहे भरपूर, ते पहा. त्याशिवाय मग तुम्हाला काय आता पुढे पाहिजे असेल नवीन क्लिप भेटतील. धन्यवाद.